नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबर कन्सेप्ट स्टिक सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्कीच फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 9वा युनिट जो आहे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, यावरचे काही प्रश्न बघणार आहोत जे तुम्हाला एमएससेट एक्झामसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरतील. पीवायक्यू एमसीक्यू असणार आहेत आणि पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. 9व्या युनिटचे आपण डिस्कशन करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे 30 दिवसाचा एमएससेट 2024 एक्झामसाठी पेपर वनचा क्रॅश कोर्स. यामध्ये असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स. लाईव्ह लेक्चर्स हे 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 आणि 9 ते 10 अशा प्रकारे 4 बॅचेस मध्ये असणार आहेत. जर का या 4ही बॅचेस मध्ये तुम्हाला जॉईन करता आले नाही तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता किंवा जॉईन होता आले तर खूपच उत्तम. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट्स तुमच्यासाठी देण्यात येतील. अपडेटेड 5000 प्लस एमसीक्यू क्वेश्चन्स देण्यात येतील. सोबतच 50 एक टेस्ट आहे ते तुमच्यासाठी उपलब्ध करण्यात येतील, कारण टेस्ट मध्येच आपल्याला समजते की आपली प्रॅक्टिस किती होते आणि सर्व 10 युनिटवर परिपूर्ण तयारी करण्यात येतील. रिव्हिजन होईल, मस्त 30 दिवस टेस्ट होईल आणि आपले डाऊट्स क्लिअर होतील. आणि पेपर वन मध्ये नक्कीच तुम्हाला यामुळे 75 प्लस टार्गेट ठेवायला लागणार आहे. 75 प्लस टार्गेट तुमचा राहील तर नक्कीच तुम्हाला 75 प्लस मार्क्स येणार आहेत. आणि ही बॅच 8 तारखेपासून सुरू झालेली आहे. याची फीज आहे 2100 रुपये. जर का तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. 30 दिवसात एमएससेट एक्झामची रिव्हिजन यामध्ये होणार आहे, त्यामुळे ही बॅच नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. नक्कीच आजच जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा, जोमाने सुरुवात करा. परत आपण आज बघणार आहोत 9व्या युनिट मधले म्हणजे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट या 9व्या युनिट मधले काही प्रश्न, आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला क्वेश्चन आहे, मॉनिटरी प्रोटोकॉल साइन्ड इन 1987 वॉज साइन टू. म्हणजेच 1987 मध्ये जो मॉनिटरी प्रोटोकॉल स्वाक्षरी करण्यात आली होती कशासाठी करण्यात आली होती, काय होता त्याचा मोटो. तर पहिला ऑप्शन आहे सीएफसीचा वापर बंद करा ज्यामुळे ओझोन थर कमी होतो, म्हणजे फेज आउट द यूज ऑफ सीएफसीएस विच कॉज डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर. ठीक आहे. दुसरा ऑप्शन आहे रिड्यूस द ग्रीन हाऊस इफेक्ट, म्हणजे हरितगृह परिणाम कमी करणे. तिसरा आहे प्रोटेक्ट एंडेंजर्ड स्पेसिस, म्हणजे धोक्यात असलेल्या प्रजातीचे संरक्षण करणे. आणि चौथा आहे बॅन न्यूक्लिअर टेस्टिंग इन ट्रॉपिकल ओशन्स, म्हणजे उष्णकटिबंधीय महासागरांमध्ये आण्विक चाचणीवर बंदी घाला. काय असणार आहे मॉनिटरी प्रोटोकॉल. 9व्या युनिट मधलं पॅरिस अग्रीमेंट आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, रिओ समिट हे खूप महत्वाचं आहे. मॉनिटरी प्रोटोकॉल हे कधीही सोडायचे नाही 9व्या युनिट्स मधून. हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यामुळे काय असणार मॉनिटरी प्रोटोकॉल हे 1987 मध्ये आलं होतं. ही इंटरनॅशनल ट्रिटी आहे आणि 87 मध्ये ते बनलं होतं, पण 89 मध्ये त्याचा इफेक्ट आला होता, म्हणजे ते इफेक्ट मध्ये आलं होतं. आणि याचं काय आहे तर फेज आउट द युजेस ऑफ सीएफसीएस विच कॉज डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर, म्हणजे सीएफसीचा वापर बंद करा ज्यामुळे ओझोन डिप्लेशन होतो. हे सीएफसीचा वापर बंद करा ज्यामुळे ओझोन थर कमी होईल आणि ओझोन थर संरक्षणासाठी मॉनिटरी प्रोटोकॉल असणार आहे. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, मॉनिटरी प्रोटोकॉल आलं म्हणजे ओझोन थर आलं आणि ओझोन थर संरक्षणासाठी केलेलं आहे, हे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर अनबर्न कार्बन पार्टिकल्स कॉजेस, म्हणजे जळलेले कार्बनचे कण कारणीभूत ठरतात कशासाठी, हृदयाच्या समस्यासाठी, श्वसन समस्यांसाठी, घशांचा त्रासासाठी की स्किन इन्फेक्शनसाठी. कशासाठी, अनबर्न कार्बन पार्टिकल कॉजेस रेस्पिरेटरी, श्वसन समस्या, कारण आपण काही जाळतोय तर मग त्याचे कण येतात, एअर पोल्युट एअरमध्ये होतात आणि मग ते आपण श्वास घेतो, श्वसन प्रॉब्लेम होऊ शकते. ठीक आहे, अनबर्न कार्बन पार्टिकल्स मुळे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कार्बन मोनॉक्साईड इमिशन्स, म्हणजे कार्बन मोनॉक्साईडच्या उत्सर्जनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. पहिला आहे दे आर मेनली ड्यू टू इनकम्प्लीट कंबस्शन ऑफ फ्युएल, म्हणजे ते प्रामुख्याने इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे होते. ते पेट्रोल इंजिन मध्ये अधिक स्पष्ट आहेत. ते दे आर मोर इव्हिडंट इन पेट्रोल इंजिन, की दीर्घकालीन प्रदर्शनामुळे मळमळ होते, म्हणजे लॉंग टर्म एक्सपोजर कॅन कॉज नॉशिया. काय होते कार्बन मोनॉक्साईड इमिशनमुळे, सांगा बघू. ऑप्शन बघूयात, 1 2 3 तेच दिलेलं आहे. सांगा बघू काय होते कार्बन मोनॉक्साईड इमिशनमुळे. तर कार्बन मोनॉक्साईड काय आहे, हा कलरलेस आहे आणि ऑलमोस्ट हा वॉटर सोल्युबल गॅस आहे. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड. आणि इट इज अ पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे तो, आणि इट प्रिव्हेंट्स हिमोग्लोबिन इन द रेड ब्लड कॉर्पसेस फ्रॉम कॉझिंग ऑक्सिजन अराउंड द बॉडी. ठीक आहे, इट इज कॉम्पोनंट ऑफ सिंथेसिस गॅस. कार्बन मोनॉक्साईड बद्दल सांगितलेलं आहे आणि यातले तिन्ही विधान काय बरोबर आहे. ते एक तर प्रामुख्याने इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे होते, ते एक पेट्रोल इंजिन मध्ये अधिक स्पष्ट आहे, आणि या प्रदर्शनामुळे मळमळ पण होऊ शकते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे,
बी असणार आहे 1 2 3. ठीक आहे, तिन्ही ऑप्शन्स बरोबर आहे कार्बन मोनॉक्साईड मुळे साठी. अकॉर्डिंग टू WHO द मॅक्झिमम परमिशिबल लेवल ऑफ क्लोराईड इन ड्रिंकिंग वॉटर इज, म्हणजे WHO च्या मते कमाल परवानगी पातळी पिण्याच्या पाण्यात क्लोराईड असते किती असते? 100, 250, 600, 800. तर मला आपण व्हिडिओमध्ये मध्येच विचारतोय की तुम्हाला मी मध्ये अधिक प्रश्न विचारत असते, तर WHO चा फुल फॉर्म सांगा या व्हिडिओमध्ये, की WHO चा फुल फॉर्म काय आहे आणि ते कधी बनले होतं. ठीक आहे, ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आता सांगा बघू, मॅक्झिमम परमिशन लेवल ऑफ क्लोराईड, क्लोराईडचं काय असणार आहे? 250 mg असणार आहे आणि 250 पेक्षा ते जास्त नकोय. ठीक आहे, आणि हे 1 नाही, हे लिटर आहे. 250 याच्यापेक्षा जास्त नकोय. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. पाचवा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स इज यूज टू रिफ्लेक्ट द पोटेन्शियल ऑफ ग्रीन हाऊस गॅस टू कॉज ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे ग्रीन हाऊस गॅसची ग्लोबल वॉर्मिंगची क्षमता दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? वॉर्मिंग पोटेंट, तापमानात वाढ क्षमता, ग्लोबल वॉर्मिंग क्षमता, नन ऑफ द अबव. सांगा बघू काय होणार आहे? ग्रीन हाऊस गॅस टू कॉज ग्लोबल वॉर्मिंग, तर ग्लोबल वॉर्मिंगची क्षमता पोटेन्शियल वाढेल ना, तर हीच संज्ञा वापरली जाते ग्लोबल वॉर्मिंग क्षमता. इथे दिलं आहे, मला असं वाटतं क्वेश्चन थोडा वेगळा आहे, पण कधी कधी असे पण प्रश्न विचारले जातात, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स इज यूज, टर्म विचारलाय त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल हे टर्म येईल, बाकी हे टर्म येणार नाही. ठीक आहे, कधी कधी प्रश्नांमध्येच उत्तर दिलेले राहते, तर आपण त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचे. कधी कधी असं होते आणि ऑप्शन्स मध्ये पण खूप सिमिलर विचारले जातात किंवा ओळखून येते कधी कधी की हाच उत्तर असलं पाहिजे, त्यामुळे प्रश्न बरोबर वाचायचे आणि ऑप्शन्स बरोबर वाचायचे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. कोणता टर्म युज केला जातोय? ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल, क्षमता जी ग्लोबल वॉर्मिंगची आहे. त्यानंतर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट सर्व्स ॲज अ इंडिकेटर ऑफ अ एअर पोल्युशन आर, म्हणजे वायू प्रदूषणाचे सूचक म्हणून काम करणारे कोणते सजीव आहे? व्हायरस, फंगी, बॅक्टेरिया, लिचिंग. सांगा बघू कोणते असणार आहे एअर पोल्युशन इंडिकेटर? तर हे लिचेन्स जे आहे ना, हे एक जटिल प्राणी आहे आणि हा एक इंडिकेटर आहे एअर पोल्युशनचा, म्हणजेच पर्यावरण निर्देशक आणि जैव निर्देशक म्हणून ते काम केलं जातं. आणि हा जो प्रकार आहे लिचेनचा, तो दोन स्वतंत्र जीवांची एक भागीदारी आहे, एक बुरशी असो, फंगा, आणि एक शेवाळ. ठीक आहे, तर त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? लिचेन असणार आहे. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट सर्व एज अ इंडिकेटर ऑफ एअर पोल्युशन, म्हणजे वायू प्रदूषणाचे सूचक म्हणून लिचेन जे आहे ना ते काम करतं. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द गॅस दॅट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग बिकॉज ऑफ इट्स क्वांटिटी इन द ऍटमॉस्फिअर इज, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगसाठी मुख्यत्वे कारणीभूत असलेला वायू वातावरणातील त्याचे प्रमाण आहे. कोण आहे ते? CFC, CO2, CH, N2. काय असणार आहे? मेनली ग्लोबल वॉर्मिंग साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? मुख्य प्रदूषक कोण आहे? तर ते आहे CO2, कार्बन डायऑक्साईड. आणि मुख्य प्रदूषक आहे हा, 80% जबाबदार आहे हा ग्लोबल वॉर्मिंगसाठी. आणि उष्णतेला अडकवण्यासाठी जबाबदार असलेल्या प्रदूषकांमध्ये मिथेन, नायट्रेट ऑक्साईड, पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईड यांचा समावेश होतो. आणि हे काय? ग्रीन हाऊस गॅसेस म्हणून पण ओळखले जाते. CO2 सोबत काय काय? मिथेन, नायट्रेट ऑक्साईड, पाण्याची वाफ, हे सगळं ग्रीन हाऊस गॅसेस आहे. आणि आपलं उत्तर काय असणार आहे मग? द गॅस दॅट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग, तर ते काय असणार आहे? CO2 असणार आहे. हे नक्की लक्षात ठेवा, ग्लोबल वॉर्मिंगसाठी मुख्यत्वे कारणीभूत कोण आहे? CO2 आहे. मुख्य प्रदूषक कोण आहे? CO2 आहे. ठीक आहे, नंतर विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज डिपॉझिटेड इनटू अक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टम वेन युज्ड इन इंटेन्सिव्ह एग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, म्हणजे सघन कृषी पद्धतीमध्ये वापरल्यास खालीलपैकी कोणते घटक जलीय आणि स्थलीय परिसंस्थेमध्ये जमा केले जातात? नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, नन ऑफ द अबव. सांगा बघा, 3 मत दिल्या, नन ऑफ द दिस नाहीये. नायट्रोजन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज डिपॉझिटेड इनटू अक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टम? सांगा बघू, तर काय असणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार आहे नायट्रोजन. नायट्रोजन हवेत हे बहुतेक व्याप्तीसह असतो आणि केवळ हवेत नसून ते पाण्यात विरघळतो सुद्धा. नायट्रोजन जलचर तसेच स्थलीय परिसंस्थांमध्ये जमा होतो आणि हे गहन कृषी पद्धतीमध्ये जमा होतो, त्यामध्ये नायट्रोजन असलेली कीटकनाशके असतात. त्यामुळे काय असणार आहे? ते आपलं उत्तर असणार आहे ए, नायट्रोजन असणार आहे. सघन कृषी पद्धतीमध्ये वापरल्यास खालीलपैकी नायट्रोजन जे आहे ना ते जलीय आणि स्थलीय परिस्थितीमध्ये जमा केले जातात. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, डिस्चार्ज ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर कॉजेस ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट,
एक्सेप्ट म्हणजे औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे खालील गोष्टी वगळता इतर सर्व कारणे होतात. डिप्लेशन ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन म्हणजे विरघळलेला ऑक्सिजनचा त्रास, जलचरांचा नाश, हवामानातील बदल आणि जैविक क्रियाकल्पांमध्ये बिघाड काय असू शकते. इम्पेअरमेंट ऑफ बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी, चेंज इन क्लायमेट, डिस्ट्रक्शन ऑफ एक्वेटिक लाईफ की डिप्लेशन ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन काय असू शकते. औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे काय होईल तर एकच असते, औद्योगिक कचऱ्याची सहज विल्हेवाट आहे ना ते लावता येत नाही. आणि त्यामुळे पाण्याचे स्रोत हे नाही का प्रदूषित होतात आणि औद्योगिक कचऱ्यांमुळे जलप्रदूषण होते, त्यामुळे जलचरांचे जीवन विस्कळीत होऊ शकते आणि हा कचरा पाण्यात विरघळला म्हणजे ऑक्सिजन कमी होण्याची चान्सेस असतात आणि त्यामुळे पुढे जैविक जे आहे घटक त्यामध्ये कमतरतेमध्ये जबाबदार राहते. त्यामुळे काय होते तर हवामानात बदल होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे, चेंज इन क्लायमेट. औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे हवामानातील बदल हे होतात. ठीक आहे. डिस्चार्ज ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर कॉजेस ऑल ऑफ द कॉजेस काय चेंज इन क्लायमेट. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर द रूल्स पर्टेनिंग टू बायोमेडिकल वेस्ट इन इंडिया आर नोटिफाईड अंडर म्हणजे बायोमेडिकल जे वेस्ट आहे भारत संबंधित नियमानुसार अधिसूचित केले जाते. कुठे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन 1980 मध्ये, 1983, 1986, 1088 काय असणार आहे. मग आपलं उत्तर असणार आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986. ठीक आहे. यामध्ये सगळे आलेले आहे, ऑलमोस्ट सगळे आले आहे यामध्ये. ठीक आहे. हा याला अम्ब्रेला ऍक्ट सुद्धा म्हटलं जाते, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 ला, कारण याच्या अंडरमध्ये सगळं येते, वॉटर, सॉइल, सगळं याच्या अंडरमध्ये येतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एअर पोल्युटंट म्हणजे एअर पोल्युटंट नाहीये. ऑक्सिडेशन ऑफ कार्बन ऑक्साईड, ऑफ सल्फर, मिथेन, ऑक्सिजन काय असणार आहे. एअर पोल्युटंट नाही आहे असं विचारलेलं आहे, तर ते आहे आपलं ऑक्सिजन हे एअर पोल्युटंट नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे. ऑक्सिजन एअर पोल्युटंट नाही आणि कंटेन काय आहे तर 78% नायट्रोजन आहे एअरमध्ये आणि 21% ऑक्सिजन. ठीक आहे. त्यामुळे एअर पोल्युटंट नाही आहे ते. आणि एअर पोल्युटंट म्हणजे काय तर हे सजीव प्राण्यांसाठी घातक ठरू शकणाऱ्या किंवा विहित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वातावरणात असलेले कोणतेही घन, द्रव्य, वायुमुक्त पदार्थ याला काय म्हणतात, एअर पोल्युटंट म्हणतात. ज्यांनी आपल्याला त्रास होऊ शकते, जे द्रव्याच्या पदार्थामध्ये असतात छोटे छोटे पार्टिकल्स आणि ते सजीव प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात, त्याला काय म्हणतात, एअर पोल्युटंट म्हणतात. आणि याच्यामध्ये दोन आहे, एक प्रायमरी आहे आणि एक सेकंडरी आहे. प्राथमिक आणि सेकंडरी द्वितीयक. प्राथमिक मध्ये काय येतं तर कार्बन डायऑक्साईड येतं, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर, CFC. ठीक आहे. आणि कार्बन मोनॉक्साईड हे सगळं काय ते प्रायमरी मध्ये येते. आणि सेकंडरी मध्ये काय येतं तर ऍसिड रेन आणि ओझोन हे काय येतं सेकंडरी मध्ये येतं. हे तुम्ही लक्षात ठेवा, यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहे. एअर पोल्युटंट, प्रायमरी एअर पोल्युटंट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी एअर पोल्युटंट, आणि मग ते आपल्याला ऑप्शन्स दिले असतात आणि आपल्याला ते निवडावं लागतं. आणि विच आर द फॉलोइंग आर सेकंडरी पोल्युटंट, तर ते पण ऑप्शन्स दिले असतात आणि ते पण विचारले जातात. अशा भरपूर प्रश्न विचारले जातात, तर नक्की लक्षात ठेवा. प्रायमरीमध्ये काय येतं कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, CFC. आणि सेकंडरीमध्ये काय येतं ऍसिड रेन आणि ओझोन. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द प्रेझेन्स ऑफ हाय एल्गी कंटेंट इन अ वॉटर इंडिकेट्स दॅट द वॉटर इज म्हणजे पाण्यात उच्च अल्गिल सामग्रीचा उपस्थिती दर्शवते. तर पाणी काय आहे, न्यूट्रल आहे, अल्कलीन आहे, ऍसिडिक आहे, नॉन ऑफ द अबव. तर काय असणार आहे तर काय असते आपलं उत्तर असणार आहे ऍसिडिक, कारण जे अल्गी असतात ना, काही अल्गी असतात हे ऍब्झॉर्व करतात आणि अक्युमुलेट करतात हेवी मेटल्स जे पाण्यामध्ये आहे, त्यामुळे ते त्यांनी काय होतं ते ऍसिडिक होऊन जातं. त्यामुळे द प्रेझेन्स ऑफ हाय अल्गी कंटेंट इन वॉटर इंडिकेट्स द वॉटर इज ऍसिडिक. ठीक आहे. आम्लयुक्त, पाण्यात उच्च अल्गल सामग्रीची उपस्थिती आम्लयुक्त पाणी दर्शवते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. द मॅक्झिमम लॉस ऑफ फॉरेस्ट लँड इन इंडिया इज कॉज्ड बाय म्हणजे भारतात वन जमिनीचे सर्वाधिक नुकसान होते कशामुळे, रिव्हर व्हॅली प्रोजेक्टमुळे, इंडस्ट्रीजमुळे, मीन्स ऑफ वाहतुकीची साधनेमुळे की ऍग्रिकल्चरमुळे. कशामुळे होऊ शकते लॉस ऑफ फॉरेस्ट लँड, तर हे ऑब्विस आहे, नदी खोरे प्रकल्प यामुळे होऊ शकते, कारण ते उभारण्यासाठी खूप मोठा क्षेत्र लागतो, खूप मोठा क्षेत्र, आणि त्याच्यासाठी जंगल तोडी होते, जंगल तोडले जातात. आणि मॅक्झिमम लॉस मग हे रिव्हर व्हॅली प्रोजेक्टसाठी होतं, इंडस्ट्रीमध्ये पण होतं पण कमी होतं त्या मानाने, आणि वाहतुकीचे साधने तर नाही, शेती तर नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, नदी खोरे प्रकल्पामुळे उभारण्यासाठी ते जास्त जास्त क्षेत्र लागतं आणि जंगल पण तोडावं लागतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर बिटुमेन इज ऑप्टेन फ्रॉम, बिटुमेन जे हे कशापासून मिळते
तर फॉरेस्ट अँड प्लांट, केरोसिन ऑइल, क्रूड ऑइल, अंडरग्राउंड माइन्स, भूमिगत खाणी, कच्चे तेल, रॉकेल तेल, जंगल आणि वनस्पती. सांगा बघू. बिटुमेन, तर ते मिळते आपल्याला क्रूड ऑइल पासून, म्हणजे जे हे तर बिटुमेन पेट्रोलियम पासून मिळते मेन, पण ते कशाचा भाग आहे, ते आहे क्रूड ऑइलचा भाग, कच्चे तेलाचा भाग. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर द लार्जेस्ट सॉइल ग्रुप ऑफ इंडिया, भारतातील सर्वात मोठा मृदा समूह कोणता आहे? गाळाची माती, अल्युवियल सॉइल, ब्लॅक सॉइल, सँडी सॉइल, माउंटेन सॉइल, डोंगराची माती. काय असणार आहे मग, सांगा बघू. ते असणार आहे गाळाची माती. अल्युवियल सॉइल जे आहे ते लार्जेस्ट सॉइल आहे इंडियामध्ये. भारतामध्ये कोणती सर्वात मोठी आहे? अल्युवियल सॉइल, गाळाची माती. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेन रिझन दॅट सोलर एनर्जी कुड नॉट बिकम अ वायबल अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजे सौर ऊर्जेचा व्यवहार पर्यायी स्रोत बनू शकली नाही, याचे मुख्य कारण काय? म्हणजे सौर ऊर्जा ही बाकी ऊर्जेचा व्यवहार्य पर्यायी स्रोत नाही बनू शकली, कारण त्याला सतत सौर विकिरण आवश्यक असते. इट कंटिन्युअस नीडेड सोलर रेडिएशन, की सोलर पॉवर प्लांट नीड्स अ लॉट ऑफ स्पेस, की इट इज अ स्टील व्हेरी एक्सपेन्सिव्ह, की ऑल ऑफ द अबव. काय असणार आहे, का मुख्य कारण आहे ते बनू शकली नाही? म्हणजे बाकी ऊर्जेचं म्हणजे व्यवहार्य पर्याय पर्याय जो आहे बाकी ऊर्जेसाठी ते बनू शकले, अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी वायबल. काय असणार आहे मग, आपलं उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबव, कारण ते खूप एक्सपेन्सिव्ह पण आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याला खूप मोठी स्पेस पण लागते, आणि त्याला सतत मग सोलर रेडिएशनची आवश्यकता असते, सौर विकिरण, कारण मग त्याच्याशिवाय ते होणारच नाही सोलर एनर्जी फॉर्म. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. आणि डिफॉरेस्टेशन लीड्स टू अन इन्क्रीज इन अॅटमॉस्फिअर कार्बन डायऑक्साईड, म्हणजे जंगल तोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मध्ये वाढ होते. तर काय होते, कशामुळे होते? कुजणारी झाडे कार्बन डायऑक्साईड सोडतात म्हणून, की जिवंत झाडे प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड काढून टाकतात म्हणून, की लाकूड जाळल्याने कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो म्हणून, की ऑल ऑफ द अबव. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोडीमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड मध्ये वाढ होते, हे तर खरी आहे, पण कशामुळे, काय कारण आहे ते विचारलं आहे. डिकेईंग ट्रीज रिलीज कार्बन डायऑक्साईड, म्हणजे कुजणारी झाडांमुळे. लिव्हिंग ट्रीज रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर विआ फोटोसिंथेसिस, की बर्निंग वूड रिलीजेस कार्बन डायऑक्साईड इनटू द ॲटमॉस्फिअर. काय असणार आहे, तर असणार आहे ऑल ऑफ द अभाव. जंगल तोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वाढ होते, या सगळ्यांमुळे होते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ द अबाव असणार आहे. तर आज आपण घेतले 17 प्रश्न. 17 पैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि WHO चा फुल फॉर्म आणि ते कोणत्या साली आलं, स्थापित झालं, ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. पेपर 1 किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल दिलेल्या नंबर संपर्क साधा, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. त्याआधी 30 दिवसाचे जे आम्ही क्रॅश कोर्स काढलेला आहे स्पेशली MS सेट 2024 एक्झामसाठी, त्याचा नक्की फायदा घ्या. ते जॉईन करा, कारण तुम्हाला ते खूप चांगलं जोमाने आपण रिव्हिजन करता येईल त्यामध्ये, आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज तिथे देण्यात आलेल्या आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, आणि 17 पैकी किती प्रश्न तुम्हाला आले ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.